तर श्रीमान महेशजी धुळे साहेब आणि श्रीमान राहुलजी चव्हाण साहेबांचे स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. क्वार्टर फायनल 3 ओव्हरचा सामना. पहिलाच बॉल केलंय आक्रमण. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करत असताना गौरवच्या बॅट मधून हा भव्य षटकार. हा षटकार सुमित पाटील आज मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं या बदलापूर वांगणी परिसरामध्ये छाप सोडण्यासाठी तो आलेला आहे. कारण पहिला मॅच मधून आक्रमण आणि केवळ आक्रमण त्याने केलेलं आहे. पहिली मॅच देखील त्याची निर्णायक राहिली. पहिल्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून परफॉर्मन्स, सेकंड मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग. आता या तिसऱ्या क्वार्टर फायनल मुख्य मॅच मध्ये देखील सुरुवात धमाकेदार केलेली आहे. म्हटलं जातं वेल बिगॅन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही तुमची अर्धी यशाची नोंद असते आणि ती चांगली सुरुवात करत असताना सुमित पाटील. गौरव तयार. लाऊड अपील. नक्कीच आपण पाहतात बॅटला चेंडू ब्रश झाला नक्की होता. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित गरजेचं असेल. या पावत ऍक्शन रिप्ले आपण टेनक्रिक या वेबसाईटच्या माध्यमातून ज्याने संपूर्ण आज स्पर्धेमध्ये जबरदस्त काम केलेलं. बॅट जर लागली नसते तर सुमितचं काम तमाम होतं. चेंडू ब्रश झाला बॅट वरती. किंचिसा 7 धावा या धावा पुस्तकावरती टोटल आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. 3 ओव्हरचा सामना. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट राहणार आहे संपूर्ण मॅच मध्ये. ऑफ करायचं होतं थोडासा कदाचित टर्न होतोय चेंडू. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा दूर निघून चाललेला. कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कमबॅक. गौरवचा सहजतेनं धावा देईल तो गौरव कसला. 7 धावा धावा पुस्तकावरती. बिनगडी बाद ओव्हर द स्टम्प्स. पुढे येऊन इनसाइड आउट खेळायचं होतं आणि बरोबर बॅट ग्रीप झाली नव्हती. त्या कारणास्तव बॅट थोडीशी टर्न झाली हातामध्ये आणि चांगली चेल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद नीरज पाटील. बॅक टू द डगआउट. 7 ला एक गडी बाद. अल्पेश इन द मिक्स. ब्रेक थ्रू बसत असताना हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमला. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. एक गडी बाद. 7 धावा. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहतात. 1 ओव्हर ही पॉवर प्लेची आपण पाहतात. एक गडी बाद. 7 धावा. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित आलेत. अनुज आता सध्या ते स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 7 धावा. 1 गडी बाद. बॉलिंग मागवते गौरव पुन्हा एकदा तयार. वेगवान कोलात होता चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन. या बॉलवरती टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ते 8 या धावा संख्येवरती. शेवटच्या चेंडूचा आता खेळ बाकी राहतो याच पहिल्या ओव्हर मध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहता. 3 ओव्हरची मॅच. शॉर्ट टर्म क्रिकेट एकंदरीत आपण पाहिलं. टेस्ट मधून ओडिया मधून T20 आणि T20 मधून हा टेनिस बॉल क्रिकेटचा शॉर्ट टर्म क्रिकेट आपण एन्जॉय करतात. शेवटचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता. समोर खेळायचा होता. वेगवान हा चेंडू आहे. 1 रन. या बॉलवरती बॅटच्या साह्याने आलेली 1 सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होता आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 गडी बाद. 10 धावा. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण घेत आहोत. 10 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. एक विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. ज्याने या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धा आपल्या आवाजाच्या जोरावरती गाजवलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाच्या जोरावरती आपलं नाव लौकिक करणारं, मराठीवरती प्रभुत्व असणारे आमचे अतिशय जवळचे मित्र आणि खास करून आजच आमचे
प्रथम तास भेट झाली आणि मन मोकळेपणाने आम्ही नक्कीच गप्पा मारलेल्या आहेत, परंतु आपण नऊ धाव पुस्तकावरती आपण विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. मनीषजी पाटील सर यांचा हा शाही सन्मान. मराठीवरती जबरदस्त प्रभुत्व असणारं हे व्यक्तिमत्व आज ज्यानं विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार सर आपलं व्यक्त करत आहोत की आपण भरपूर बिझी शेड्यूल मधून या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. 9 धावा पुस्तकावरती. फुल टॉस आहे. आडवा बॅटनं वेगवान होता चेंडू, त्या कारणास्तव थोडीशी बॅटचा फ्लो लेट आला. पहिली सिंगल कंप्लीट. सुमितच्या बॅटमधून आलेली सिंगल आता सॅकिंग एंड वरती जाऊन पोहोचतोय. तर अनुज टीमची धावत संख्या जाऊन पोहोचली आता 10 वरती. मनीष पाटील सर जाताना मात्र आपण सावकाश जावा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. भरपूर काही शिकण्यासारखं. थँक्यू सो मच. एक गडी बाद 10 धावा आतापर्यंत धाव पुस्तकावरती. मॅच रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. 3 ओव्हरचा शॉर्ट टर्म क्रिकेट. नेल बॅटिंग फिनिश होईल. पायांवर आदळला चेंडू. पंचांकडे लाऊड अपील. थाय पॅड वरती चेंडू ब्रश झालेला आहे, त्या कारणास्तव कदाचित हाईट फॅक्टर या ठिकाणी मॅटर करत असताना 1 रन लेग बायच्या मदतीने सिंगल. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 11 वर. धावत संख्या 11. सेकंड ओव्हर मध्ये भूषण. हो, जबरदस्त पद्धतीचा चेंडू वेगवान होता. चल विकेट किपरच्या हातामध्ये चालला चेंडू. डॉट बॉल इथून फेकण्यात यशस्वी झालेला भूषण. एकतरी गोलंदाज आपल्या टीम मध्ये असा असतो जिथे पहिल्या पॉवर प्लेच्या 1-2 ओव्हर मध्ये जरी जास्त धावा गेल्या तरी सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता असणारा गोलंदाज असतो प्रत्येकी टीम मध्ये, आणि एल&टी कोणी टीम मध्ये तो भूषण आहे. हो, वेगवाने चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स झालेला. काय जबरदस्त कमबॅक आपल्या टीमला करून दिलेलं भूषणनं. पहिल्या ओव्हर मध्ये तर पकड मजबूत होती. 9 धावत संख्येने सुरुवात केलं गौरव ठोंबरे यानं. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये आलेले भूषण आणि त्याच्या वतीनं ही जबरदस्त गोलंदाजी. हवेत खेळतात लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. वेट अँड वॉचची भूमिका घेतात. सेकंडचा कॉल. थोडेसे सावध खेळत असताना दोन्ही संघ. 2 धावा या बॉलवरती. कॉलचा डिमांड होता, परंतु ही कॅच जवळपास अशक्यच होती कारण पोहोचू शकले नसते कदाचित क्षेत्ररक्षक. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावत संख्येवर. फुल टॉस. लोअर फुल टॉस होता आणि त्याला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला 6 मध्ये कन्वर्ट करत असताना सुमित पाटीलचा हा तडाखा. षटकार आलाय. पाण्याची डिमांड मैदानाच्या आतमध्ये होते. 6च्या मदतीनं टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावत संख्येवर. असणारे याची देखील सर्व संघांना आता नोंद घ्या, परंतु पाण्याची डिमांड करण्यात आली होती, त्या कारणास्तव पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते की आपण जशी पाण्याची व्यवस्था केली तसं थोडं फास्ट देखील खेळा. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर मध्ये 19 स्ट्रायकिंग एंडला अनुज. पहिलाच बॉल इनसाइड आउट. ओ गुड फिल्डिंग. 1 रन या बॉल वरती मिळेल. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती
गोलंदाज आपण पाहतात LNT खोनी टीमच्या वतीने साहिल आता आलेत. पहिले षटक गौरव ठोंबरे सेकंड ओव्हर मध्ये आले भूषण, त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये आता साहिल आलेत. सिंगलनं सुरुवात 20 धावा, स्ट्राईक आली सुमित कडे. आजचा दिवस सुमितने गाजवलं, परंतु आता नाही तर कधीच नाही. ओव्हर द स्टंप्स कमी गतीने टाकला होता चेंडू, लेग स्टिक जरूर मिस करतो. पंचांचा इशाराची वाट पाहूयात. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 21 या धावत संख्येवरती. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. 3 ओव्हरचा सामना, 1-1 रन, 1-1 बॉल इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 21 बॉल तयार. साहिल ओव्हर द स्टंप्स, फुल टॉस आहे आणि फुल टॉसला थारा देईल तो सुमित पाटील कसला. जसा फुल टॉस आला तसा लॉंग ऑनला पाठवला षटकार. ऑफिशियल पंचांचं विशेष कौतुक देखील करत आहोत. ज्याप्रमाणे त्याने संपूर्ण सामने हँडल केलेले आहेत. चांगले फक्त नियम लावलेले नाही आहेत, परंतु चांगले नियम समजावून डिसिजन दिलेले आहेत. हे डिसिजन घेण्याची क्षमता फार कमी पंचांमध्ये असते, परंतु हे दोन्ही पंचांना अचूकतेने डिसिजन देऊन विदाउट एनी कॉन्ट्रोवर्सी भरपूर चांगलं काम केलेलं. विशेष कौतुक करत कुणालजी पेंडकर सर आणि लेग पंचाच्या भूमिकेत आहेत ते योगीराज सर यांचं देखील विशेष कौतुक आपण करत आहोत. 27 धावा, एक गडी बाद. ओव्हर द स्टंप साहिल कोलत होता, हेलिकॉप्टर उडवला. जेलची शक्यता, मच निडेड ब्रेक थ्रू. जसा भूषणने कान मंत्र दिला तशी विकेट मैदानाच्या बाहेर. 27 ला 2 गडी बाद. शॉर्ट टर्म क्रिकेट 3 ओव्हरची ही मॅच आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर साहिल, त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आल्याच्या नंतर जबरदस्त कमबॅक. धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 2 गडी बाद. 27 धावा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत असताना सोमनाथ. या शेवटच्या 3 बॉल मध्ये पाहूयात किती धावा इथून वसूल होतात. आपण पाहतात डुग्गू मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ उपस्थित झालेला आहे. 9 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 23 बनून सुमित पाटील परतलेले एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग त्याने कंप्लीट करून मैदानाच्या बाहेर. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून नक्कीच धावा आलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये तो नॉट आउट राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या, परंतु या क्वार्टर फायनलच्या निर्णायक मॅच मध्ये, निर्णायक लढतीमध्ये देखील त्यानं 9 मध्ये इंडिव्हिज्युअल 23 बनवल्या. शेवटचे 3 बॉल बॉलिंग ट्रॅक वरती साहिल ओव्हर द स्टंप्स. लॉफ करायचं होतं, इनसाइड आउट फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन. ओ गुड फिल्डिंग. अनएक्सेप्टेड बाउन्स होता चेहरा समोर, परंतु चांगली फिल्डिंग डीप मध्ये करण्यात आलेली आहे. 1 रन या बॉलवरती. टीमची धावत संख्या आहे. हा पा जितेश ऍक्शन रिप्ले. समोर चेंडू त्याच्या अगदी चेहऱ्याच्या समोर अनऑर्थोडॉक्स बाउन्स होता, परंतु त्याने चांगलं पिक करत असताना फक्त 1 रन. धावा पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचलेले ते 28 वरती. शेवटचे 2 बॉल आता बाकी राहत आहेत या मॅच मध्ये. क्वार्टर फायनल आता जो संघ जिंकेल तो जाईल थेट टॉप 4 मध्ये. टॉप 4चं गोल्डन तिकीट कुठल्या संघाच्या नावी राहील? ते राहील खोनी सीच्या की ते राहील गोवे टीमच्या? लॉफ करत होते, बॉल चाललाय तो लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले, थोडीशी फंबल, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथं पूर्ण होतात. 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या धावत संख्येवरती. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. या शेवटच्या बॉलवरती पाहू साहिलच्या विरोधामध्ये आक्रमण होईल की इथे कुठेतरी अनुज या शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारचा फटका खेळतोय. साहिलचं कमबॅक की मात्र अनुज या आपल्या पूर्ण इनिंगला शेवट गोड करून देईल. थोडासा चेहऱ्यावरती थकावट नक्की जाणत असेल साहिलच्या, परंतु वर्षभर केलेली मेहनत या स्पर्धेसाठी त्याला मेहनती घ्यावीच लागणार आहे. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करतात, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, खेळाडू होते त्यांना बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवट गोड केलेलं या ठिकाणी अनुजनं
त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. या 4च्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34. या धावसंख्येवरती विजयासाठी 35 धावसंख्येचं टार्गेट. मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. सर्वांचं विशेष कौतुक आपण करूयात. ज्या ज्या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला त्यांचा विशेष आभार आपण करूयात. जे जे आपले या संपूर्ण टुर्नामेंटच्या स्पॉन्सर्ड राहिलेले आहेत त्यांचं देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. आपले दोन्ही ऑफिशियल पंच त्यांचं विशेष कौतुक करूयात. आमचे आयोजक आमचे राजश्री साळवी यांचं देखील विशेष आभार विशेष कौतुक आपण करूया. ज्याप्रमाणे संपूर्ण त्याने स्कोर बोर्ड सजवलेला मॅन विथ द गोल्डन फिंगर हायलायटरसह त्याने संपूर्ण स्कोर बुकला हायलाइट केलेला आहे. एक नेहमी आपण पाहतात लक्षात राहील असं स्कोर बुक त्यानं सजवत आलेले आहेत. आमची संपूर्ण 10 क्रिकची टीम जे यूट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे तुम्ही घर बसल्या सामने पाहतात. क्वालिटी प्लीज क्लिअरिटी जवळपास 4Kच्या HD डेफिनेशनने सामने तुम्ही जे घर बसले पाहतात यांचं सर्व श्रेय आमच्या 10 क्रिक या वेबसाईटला जात आहे. त्यांच्या संपूर्ण टीमला जात आहे. तर त्यांची विशेष मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की स्क्रीन एकदा मिनिमाइज करून 10 क्रिक लाईव्ह या वेबसाईटला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा. DJ गणेश यांचं विशेष कौतुक करूयात. ज्याप्रमाणे त्याने संपूर्ण दिवसामध्ये व्हॉइस क्लिअरिटी दिलेली आहे. त्यानंतर थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये आपण व्होल्टेजचा इश्यू फेस केला परंतु त्यानंतर अगदी सुसज्ज पद्धतीचा आवाज त्याने पोहोचवलेला त्या पद्धतीनं त्याचबद्दल त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात. नरेश डायरे यांच्या वतीनं खोनी टीमसाठी LNT खोनी टीमसाठी विशेष शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचं देखील आपण स्वीकार करूयात. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. मॅच ऑन गेम ऑन क्लॅश बिटवीन टायटन्स. 18 मध्ये 35 आक्रमण करायचं होतं. वेगवान चेंडू आहे. पाय थोडासा स्किट झाला. फ्रंट फुटला बाहेर काढलं होतं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतात गौरव यांच्या वतीनं. जर ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा तुमच्या स्क्रीनवरती लगेच ऍक्शन रिप्ले इन्स्टंट रिप्ले. पाय समोरचा फाकवल्याच्या नंतर तो थोडासा एक्स्ट्रा पुढे गेला. त्या कारणास्तव कुठली धाव घेतलेली नाहीये. गौरवनं फ्रंट फुट बाहेर काढला. थोडासा पाय स्किट झाला.
डॉट बॉलने सुरुवात केलेली नीरज पाटील. बॅटिंग जबरदस्त, बॉलिंग जबरदस्त करत असताना पहिल्या या ओव्हरमध्ये लेग स्टिक मिस करतोय. वेग दिला होता या चेंडूवरती, परंतु टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं. इशाराची वाट आपण पाहूयात. पंचांच्या वाईड बॉल, एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 1 या धावत संख्येवरती. इक्वेशन प्रत्येक बॉलवरती आता टर्न होईल. 17 मध्ये आता 34 ची गरज. आदरणीय महेशजी धुळे सर, आदरणीय राहुलजी चव्हाण सर यांची स्पर्धा तुम्ही पाहतात. समालोचक चषक 17 मध्ये 34. ओ एक्स्ट्रा बाउन्स, टप्पा पडून समोरून उडवलाय चेंडू. अगदी आपण पाहिला तर अगदी डोळ्यांच्या समोर चेंडू पीच झाला, परंतु त्यानंतर रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. इथे शोल्डरचा वापर सातत्याने करत असताना नीरज पाटील आपल्या संघासाठी एक एक निर्णायक चेंडू, एक एक डॉट बॉल समोरच्या संघावरती प्रेशर वाढवण्यासाठी पुरेसा आहे. 16 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 16 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 34. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज कदाचित बाद होत असताना आपण ऍक्शन रिप्ले सहज लागली आणि त्यानंतर सुमित पाटीलने इस्टनच्या पाठीमागे झेल पकडलेली आहे. आज जो ओपनर गेलेला गौरव ठोंबरे आता मैदानाच्या बाहेर परतत असताना आपण पाहतात 11.67 11.67 चा आस्किंग रन रेट इथे आपण सध्या तरी पाहतात. LNT खोनी टीम समोर. दोन्ही संघ तितकेच मजबूत आहेत. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणं आहे जरूर. जिथे 18 चेंडूंमध्ये 35 टार्गेट आहे. म्हटलं जातं ना, मैदानाच्या आतमध्ये युद्ध लढण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बुद्धीसोबत खेळावं लागतं. तुमच्या मनात चालू असलेल्या युद्धाशी तुम्हाला आधी सुरुवातीला जिंकावं लागतं. तेच मनातलं युद्ध जर तुम्ही लढले ना, तर मैदानातलं युद्ध तुम्हाला नेहमी सोपं जातं. 15 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 15 मध्ये 34 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती नीरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण. आडवा बाटना हा प्रहार करतात. बरोबर मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला. पहिली सिंगल तर वेगाने कंप्लीट केल्या. सेकंडचा देखील कॉल करण्यात आला होता. फक्त 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली 1 च्या मदतीने 2 या धावत संख्येवरती. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जेवढा स्कोरबोर्ड दाबून ठेवतील ना इथून गोवे संघ, तेवढाच त्यांना अंतिम टप्प्यामध्ये मदत करणार आहेत सेकंड इनिंगच्या दरम्यान. पहिलं षटक सुरू असताना 14 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 33चं इक्वेशन आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कुठेतरी फ्री माइंडेड फटके येणं आता कदाचित गरजेचं आहे, कारण डॉट बॉल तुमचा इक्वेशन वाढवेल. डॉट बॉल तुमचं प्रेशर सातत्याने वाढवेल. पाहूया नीरज पाटील कशी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवतोय. वन मोर गुड बॉल विथ द पेस. बीट करत असताना टप्पा पडल्याच्या नंतर आपा ऍक्शन रिप्ले बरोबर मेरिट नुसार बॉलिंग करतात. लेग गार्ड घेतलाय बॅट्समनने त्या कारणासह बरोबर 4थ्या ते 5व्या स्टंपच्या नजदीक बॉलिंग करत असताना नीरज पाटील. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. संपूर्ण हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमची जबरदस्त कामगिरी संपूर्ण दिवसामध्ये. फर्स्ट हाफ त्याने क्लिअर केला. एक्स्ट्रा बाउन्स व्हाईट बॉल. पंचांचा लगेचच इशारा आलेला. एक्स्ट्रा बाउन्स झाला. तेच पंचांना तातडीनं ओळखला आणि लगेचच पंचांना व्हाईट बॉल घोषित केलेला. 1 फॉर द ओव्हर. भरपूरच बाउन्स झालेला. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. फार कमी वेळ असतो पंचांकडे देखील बॉलला पारखण्याचा. त्यानंतर लगेचच त्यांना देखील डिसिजन कळवावं लागतं आणि चांगला डिसिजन पंचांच्या वतीनं. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या धावत संख्येवरती. 13 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 32 धावेंची गरज. 13 बॉल 32 आउट द स्टंप्स. इनसाइड आउट. गॅप मोठी आहे. फायदा उचलला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फ्रॉम मिस्टर राकेश. त्यांच्याच बॅटमधून शेवट गोड करत असताना या पहिल्या षटकाचा आलाय चौकार. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या 35 चेस करत असताना 7 धावा इक्वेशन आता शिल्लक राहिलेलं. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 12 मध्ये 28 ची गरज. स्टील 28 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 12 डिलिव्हरीज.
चला प्लीज एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका प्लीज. कॅप्टन अनुज पाटील अँड कंपनी प्लीज एकत्रित येऊ नका, कारण अजून एक सेमीफायनलची लढत तुमच्या दोन संघांमधील एक संघ सेमीफायनल मध्ये लढणार आहे कासगाव टीमच्या अगेन्स्ट. तर कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये, कुठल्याही संघाला क्लायमॅटिक चेंजेसचा फटका बसू नये, त्या कारणास्तव आम्ही आयोजकांच्या वतीनं वारंवार आपल्याला रिक्वेस्ट करत आहोत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 7 धावा. मॅच तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण स्पर्धेमधील क्वार्टर फायनल नंबर 2. एकीकडे संघ फाईट करतो LNT खोनी, तर त्यांच्या अगेन्स्ट संघ फाईट करतो हर्षद 11 जे पारदेव गोवे. हा संघ जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगतीय. 12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला. 12 चेंडूंमध्ये आता 24 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 28 ची गरज आहे. 12 मध्ये 28 चे इक्वेशन. चला चला प्लीज अनुज पाटील कुठे आहेत कॅप्टन? सुमित पाटील अँड कंपनी प्लीज सहकार्य करा. आयोजक वारंवार मॅनेजमेंट टीम आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहे. बारा चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 28 क्वार्टर फायनल. ओ लो फुल टॉस एरियल रूट दिला होता बरोबर लाईन वरती पिचिंग होत असताना. ही सर खासियत राहिलेली आहे. गोलंदाजी मार्क वरती राकेश आलेले आहेत. मिस्ट्री बॉलर आहे. या गोलंदाजाला अजून तरी संपूर्ण दिवसामध्ये कुठलाच फलंदाज ओळखू शकलेला नाहीयेत. 11 मध्ये 28. ओ गुड शॉट. पूल केला सहजतेने लाईनला पीक करत असताना हाफ ट्रॅकर हुक करत असताना बॉल सीमा पार सिक्सर. दहा चेंडूंमध्ये आता 22 इक्वेशन षटकार आल्या. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13. आडवा बॅटने खेळत होते. चांगला टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू टर्न होत असताना डॉट बॉल इथून आला. हा पा ऍक्शन रिप्ले. राकेश नावाचं कोड जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सोडवलं ना तर अंतिम ओव्हर मध्ये तुम्हाला फायदा ठरेल. परंतु हे कोडवण्यासाठी तुम्हाला घ्यावं लागतील परिश्रम. आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढत असताना दोन्ही संघ. ओळखला होता लवकर लाईनला भूषण ठोंबरे. सहजतेने हार मानेल तो भूषण कसला. इट्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मोठा षटकार आलेला भूषणच्या बॅट मधून. डीजे डीजे गणेश यांचं विशेष आपण कौतुक करूयात. म्हटलं जातं ना की हळूहळू का होईना कासवाच्या गतीने का होईना परंतु दररोज थोडी थोडी प्रगती करत राहा. तीच तुमची छोटी छोटी प्रगती एक दिवस तुमचा मोठा यश नक्की निर्माण करून देईल. म्हटलं जातं ना जिथून हारण्याची जास्त भीती वाटते ना तिथूनच नवीन युद्धाची सुरुवात होते. जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व काही संपलंय तेव्हाच नवीन अध्यायाची सुरुवात होते. ज्याने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्या बोटांच्या जोरावरती आपल्या बोटांच्या जादूवरती बॅट्समनला बळ्या बॅट्समनला नाचवलेलं आहे. त्याच राकेशच्या विरोधामध्ये भूषणचे 2 षटकार. 8 मध्ये 16ची गरज. वेगवाने चेंडू सोडलंय क्षेत्र स्वतःहून भूषण ठोंबरेनं. पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता कोणी बी टीमचा हा खेळाडू 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि एज लागल्याच्या नंतर पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता त्याने त्याचं क्षेत्र सोडलं आणि त्याची प्रामाणिकपणासाठी एकदा भूषण ठोंबरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. फार कमी आणि फार क्वचित खेळाडू आपल्याकडे असे असतात जे स्वतःहून प्रामाणिकपणा दाखवत असतात. मी मागाशी देखील उल्लेख केला की फक्त तुम्ही चौकार षटकाराने मोठे होत नसतात परंतु तुमची डिसिप्लिन तुमचा पंचांच्या मार्फत असलेला तुमचे रेस्पेक्ट क्रिकेटला तुम्ही ज्या रेस्पेक्टने पाहता क्रिकेट सोबत तुम्ही जेवढे प्रामाणिक आहात तेवढी प्रामाणिकपणा तुम्हाला यशाची उंच शिखर गाठून देईल. हा ऍक्शन रिप्ले स्वतःवरती नाराज. स्मिथ हास्य घेऊन तो मैदानाच्या बाहेर परतला कारण त्याला माहिती आहे थोडंसं युद्धामध्ये तो अपुरा राहिलेला.
इक्वेशनचा विचार करूयात आता. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 16ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचे नियम. आता नाही तर कधीच नाही म्हटलं जातं. जे कराल ते हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजत आहे. 7 बॉल 16 धावा, 16 बनवायचे. उर्वरित 7 बॉल मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओ उडवलाय बॉल. आल्या आल्या मोक्याच्या वेली ही धोक्याची घंटा. लॉंग ऑन लाईट्स आउट ऑफ द पार्क. ठोकलाय हर्षने षटकार. आता अंतिमचे 6 बॉल बाकी राहत आहेत. 6 चेंडूंमध्ये कंपल्सरी विजयासाठी 10 धावेंची गरज. रस्त्यावर प्रॉपर स्लॉट मध्ये आला आणि त्याला लगेचच बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलेला. एक एक खराब चेंडूंना तुम्हाला पिक करावं लागतं. ज्या गोलंदाजानं अक्षरशः आज संपूर्ण दिवसामध्ये फलंदाजांना नाचवलं, त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये तब्बल 3 षटकार आलेले आहेत. मी जसं मगाशी देखील उल्लेख केला की राकेश नावाचं कोड जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सोडवलं ना, तर नक्की नावाचं कोड तुम्हाला सोपं नक्की गोवे नावाचं कोड तुम्हाला नक्की सोपं जाईल. राकेशच्या विरोधामध्ये 3 षटकांचं आक्रमण. कदाचित राकेशला स्वतःवरती देखील आता कदाचित विश्वास बसणं कठीण होऊन जाईल, कारण ज्याने 2 मॅचेस मध्ये जेवढा धावा दिल्या नव्हता ते एकच मॅचेस मध्ये त्यांच्या धावा गेलेल्या आहेत. काल बदलो म्हटलं जातं, काल बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. तशाच प्रमाणाची बॅटिंग. 1 षटकार हार्षच्या बॅटमधून आला, तोच कुठेतरी इथे निर्णायक ठरतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 10 धावेंची गरज. खोनीबी बनाम गोवे या 2 टीम मध्ये फाईट. आक्रमण. बिग हिट. बिग 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 सिक्सर. हे आक्रमण इक्वेशन बदलते. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 5 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. 5 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायचे 4. जब तक तेरे पास हिम्मत है तब तक तेरे किंमत है. 5 बॉल 4 धावा. नो बॉल पंचांचा इशारा. पुढे पाठवलं एक्स्ट्रा कव्हरला बॉल. घडतंय काय क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि ज्या संघानं गोवे संघानं 2 मॅचेस अक्षरशः 1 साइडेड जिंकलेला आहे, तो संघ थोडासा अडचणीमध्ये. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावेंची गरज आहे. म्हटलं जातं हुनर तो सब में होता है, बस किसी का छप जाता है तो किसी का छप जाता है. 5 बॉल 2 धावा. लॉफ करतात. फ्रीडचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट. सेकंडचा कॉल. ओ थ्रो झाला होता स्ट्रायकिंग एंडला. मॅच इथून जिंकलेली आहे एल&टी खोनी टीमना. अभिनंदन टीम खोनी. चला कासगाव टीमचे कॅप्टन या त्वरित करण लहान